श्रोतेहो नमस्कार. पुरुषोत्तम मंगेश लाड स्मृती व्याख्यानमालेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक 10 मार्च रोजी आकाशवाणी मुंबईच्या सभागृहात निमंत्रितांच्या उपस्थितीत प्रख्यात मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या व्याख्यानाचं आयोजन केलं होतं. विषय होता मानसिक आरोग्य, नवी आव्हानं, नव्या दिशा. या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषविलं होतं ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अनिल अवचट यांनी. काल या कार्यक्रमाच्या संपादित भागाचा पूर्वार्ध आपण ऐकला. आज उत्तरार्धात प्रसारित करीत आहोत डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या भाषणाचा उर्वरित भाग आणि डॉक्टर अनिल अवचट यांच्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित भाग. श्रोतेहो, प्रथम ऐकूया डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या भाषणाचा संपादित भाग. आमचं मुक्तांगण हे ऑगस्ट 1986 सुरू झालं. तर ते जेव्हा तिथं सुरू झालं तेव्हा त्याची एक आम्ही ब्रांच नाही पण त्याला फॉलोअप सेंटर म्हणून असं आम्ही ठाण्यात काढलं. आणि इथं आम्ही लोक ॲडमिट करायचो, ट्रीट करायचो, त्यांना मुक्तांगणला पाठवायचो, तिथून बाहेर आले की त्यांचा फॉलोअप करायचो. त्यातल्या काही मुलांना नोकऱ्या नव्हत्या, मग ते म्हणाले आम्ही सकाळपासून येतो. तर सकाळपासून येतो म्हटल्यावरती यांना काम काय द्यायचं. मग आम्ही अरे ग्रीटिंग कार्ड करा, कंदील बनवा, ख्रिसमस ट्रीज करा. मग आता हे विकायचं कुठे, मग स्टॉल. असं आमचं डे केअर सेंटर चालू झालं. त्या काळात त्याला डे केअर सेंटर म्हणतात हेही आम्हाला माहीत नव्हतं. मग आता ह्या सगळ्यांना काम काय द्यायचं. मी म्हटलं की अरे सगळीकडे आपल्याला प्रसार तर करायचा आहे व्यसनमुक्तीचा, व्यसनविरोधात वातावरण तर तापवायचं आहे. आपण आपल्या याच पेशंटना घेऊन एक जनजागरण चळवळ का करू नये. म्हणून आम्ही एक ठाणे शहरामध्ये ड्रग फाईट 89 या नावाचा 89 साली एक कार्यक्रम केला. आणि 25-30 शाळा कॉलेजांच्यामध्ये ह्या मुलांनी त्यांचे अनुभव सांगितले की आम्ही व्यसनात कसे अडकलो, आम्ही बाहेर कसे आलो, तुम्ही ते करू नका. तर कुठल्याही तज्ज्ञाच्या पेक्षा हे अनुभव हे समोरच्या माणसाला जास्त भिडत होते. त्याचा आम्ही शेवट असा करायचो आमच्या कार्यक्रमाचा की अंमली पदार्थांना फक्त नकार देऊ नका, पण नकार देण्याची ताकद कमवा. आता नकार देण्याची ताकद म्हणजे काय, तर तुमचं व्यक्तिमत्व इतकं सुदृढ करा की तुम्हाला सहजपणे या आकर्षणांना नकार देता येईल. आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे 82 साली मी ते स्वप्न लिहून ठेवलं ना की अशी संस्था मला करायची आहे, ते कागद काढायची वेळ ही आहे. मग आमच्या या संस्थेला सुरुवात झाली. या संस्थेचं वैशिष्ट्य काय, संस्थेचं वैशिष्ट्य असं की हा जो ॲप्रोच आहे की मानसिक आरोग्याला तुम्ही त्याच वेळी स्पर्श कराल ज्यावेळी तुम्ही विकार, विसंवाद आणि विकास या तिन्ही पातळ्यांवरती काम करायला लागाल. आता हे काम करण्यासाठी आपल्याला संघ पाहिजे. तो संघ आमच्याकडे होता. मग आता आपल्याला सेवा आणि उपक्रम सुरू करायला पाहिजेत. मग आम्ही काय केलं, 90 साली पालकांचा गट सुरू केला. त्या आज आपण सगळेजण विवेकी पालकत्व, प्रभावी पालकत्व बोलतो. 90 साली परिस्थिती एवढी गंभीर नव्हती. म्हणजे पालकांना वाटायचं की मुलं आपली ऐकतायत. पण त्या काळामध्ये आम्ही पहिलं काय केलं, पालकांचं जागरण. म्हणजे मला खूप अभिमान वाटतो की आमच्याकडे ज्या पालकाची पहिली मुलाखत मी आमच्या व्यासपीठावरती घेतली 91 साली, ते प्राध्यापक रमेश तेंडुलकर होते. आणि त्यावेळी सचिनचा असा नुकता उदय होत होता. तर आम्ही असे सगळे पालक मग भेटायला आणायला लागलो त्या काळापासून लोकांना. कुमारवयीन मुलांच्या बरोबर काम. काम म्हणजे काय, काम म्हणजे ट्रीटमेंट नाही, त्यांच्याशी बोलणं, त्यांना जेव्हा लागेल त्यावेळेला उपलब्ध असणं, आणि मुख्य म्हणजे या सल्ल्याला आणि काउन्सिलिंगला टेबल खुर्चीपासून दूर काढणं. हे आम्हाला कळायला लागल्यावरती मग आता हे आपले उपक्रम सगळे हे IPH नावाच्या संस्थेच्याद्वारे आपल्याला करायचे आहेत. मग कुमारवयीन मुलांचं मार्गदर्शन केंद्र, वोकेशनल गायडन्स म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्टिंग, तुम्ही करिअरमध्ये पुढे काय करणार आहात. त्यामुळे आम्ही असं ॲप्टिट्यूड टेस्टिंग वगैरे काय करतोय तर लोक विचारायचे म्हणजे काय. मग त्या व्यवसायाची चाचणी, आज बोर्डापासून सगळेच जण व्यवसायाच्या चाचण्या घेत आहेत. पण त्यावेळी ते नव्हतं. मग आमच्या डोक्यात आलं की अरे आपण एखादी सेवा देतोय, लोकांना समजायचं कसं ही सेवा महत्त्वाची आहे. मग प्रत्येक सेवेच्या बरोबर समाजाकडे जाण्याचा एक पूल बांधूया. म्हणजे इथे आपण व्यवसायाच्या चाचण्या घेतोय ना, तर मग समाजाकडे जाणारा पूल म्हणजे लोकांना, विद्यार्थ्यांना, पालकांना कळलं पाहिजे व्यवसायाच्या संधी कुठे आणि कशा आहेत. म्हणून 91 साली जन्म झाला तो आमच्या वेध व्यवसाय प्रबोधन परिषदेचा. मग हे करता करता आमच्या असं लक्षात आलं की आपण विकृतीवरती जे काम करतोय तेही अपुरं आहे.
आम्ही सायकॅट्रिस्ट लोक काय करतो, एक उदाहरण सांगतो. स्किझोफ्रेनिया नावाचा एक आजार आहे आमचा. तर त्या आजारामधला रुग्ण आमच्यासमोर बसलेला असतो. त्याला आम्ही लक्षणं विचारतो. कानात आवाज येतात का, भास होतात का, संशयाचे विचार येतात का. तो जे म्हणतो त्याच्यावरून आम्ही औषधं कमी जास्त करतो. आणि त्याच्याबरोबर त्याचे कुटुंबीय आलेले असतात. त्या कुटुंबियांना विचारतो का हा म्हणतो ते बरोबर आहे ना, कमी जास्त काय, आणि पुढच्या पेशंटकडे वळतो. आमच्या असं लक्षात आलं की ह्या सगळ्यामधला सगळ्यात दुर्लक्षित कोण असेल तर तो रुग्णाबरोबर येणारा कुटुंबीय आहे. आणि या कुटुंबियाच्या सोबत आम्ही लोक कामच नाही करत आहोत. मग या स्किझोफ्रेनियाच्या आजाराचे जे रुग्ण आहेत त्यांच्या कुटुंबियांना आपल्याला एकत्र आणता येईल का. मग त्यांच्या कुटुंबियांना आम्ही एकत्र आणलं, त्यांचा आधार गट तयार केला. तो आधार गट तयार केल्यावरती ते लोक म्हणाले की आमच्याकडे अनेक असे आमचे रुग्ण आहेत की जे तसे बरे आहेत, औषध घेतात, पण काहीच करत नाहीत हो, यांना करायला काहीतरी द्या. मग चला ह्यांना काहीतरी आपण ॲक्टिव्हिटी देऊया. मग आम्ही पहिली ॲक्टिव्हिटी काय दिली तर भाज्या घ्यायच्या, त्या कापायच्या, प्लॅस्टिकमध्ये बंद करायच्या, आणि आमच्या ठाणं स्टेशनकडून बाहेर येणाऱ्या रस्त्यावरती आमची ही मुलं त्या भाज्या विकायची. आमची पहिली ॲक्टिव्हिटी. आमची मुलंसुद्धा अशी, आमचे जे हे स्किझोफ्रेनियाचे पेशंट असतात अत्यंत आरस्पारी असतात, खूप निरागस असतात. तर आदल्या दिवशीच्या भाज्या समजा राहिलेल्या आहेत, दुसऱ्या दिवशी नवीन कापलेल्या आहेत, आणि तिथे सगळ्या पिशव्या प्लास्टिकच्या लावल्या, तर ते सांगायचे येणाऱ्याला ही कालची आहे, ही आजची आहे. मग आता कळायला लागलं की अरे ह्यांच्याबरोबर काम करायला पाहिजे आपल्याला. म्हणजे ते अजिबात चालू नसतात हो, एकदमच निरागस असतात. मग आता काय करायचं म्हणून आम्ही हे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक ह्यांची एक कोऑपरेटिव्ह सुरू केली, जी आज 12-13 वर्षानंतर त्याचं नाव त्रिदल म्हणून आहे. दरम्यानच्या काळामध्ये एक देवराई नावाचा चित्रपट झाला स्किझोफ्रेनिया या आजारावरती. त्याच्याशी मी त्याचा एक कन्सल्टंट म्हणून संलग्न होतो, सुमित्रा भावे आणि सुनील सुखठणकर यांच्याबरोबर. त्या चित्रपटामधून 2 नवीन शब्द बनले की या स्किझोफ्रेनियाचे रुग्ण त्यांना म्हणायचं शुभार्थी, आणि त्यांचे नातेवाईक त्यांना म्हणायचं शुभंकर. शुभार्थी आणि शुभंकर. फक्त शब्द वेगळे बनले असं नाही, त्याचा अर्थ बघा आणि त्यामागची भावना बघा. स्किझोफ्रेनिक हा शब्द बघा आणि शुभार्थी हा शब्द बघा. जसा विद्यार्थी तसा शुभार्थी, आणि त्याला शुभ जे करतात ते शुभंकर. मग हे जेव्हा शब्द बदलले, आमचे सगळे केअरगिवर्स एकत्र यायला लागले. शुभंकर, महाराष्ट्रातल्या सगळ्या स्वमदत गटांनी ही नावं घेतली, शुभार्थी आणि शुभंकर. आज गंमत अशी आहे, भारतातल्या गुवाहाटीपासून चेन्नईपर्यंतच्या स्किझोफ्रेनियाच्या सगळ्या सपोर्ट ग्रुप्समध्ये हेच शब्द वापरले जातात, शुभार्थी आणि शुभंकर. गमतीची गोष्ट म्हणजे सिंगापूरमधल्या सपोर्ट गटांमध्ये सुद्धा हेच शब्द वापरले जातात. आता अमेरिकेतल्या अनेक सपोर्ट ग्रुप्समध्ये शुभार्थी आणि शुभांकर असं म्हटलं जातं, कारण भाषेला मर्यादा आहे, भावनेला नाही. हे 2 शब्द म्हणजे फक्त शब्द नाहीत, त्या भावना आहेत, आणि भावना बदलणं फार महत्त्वाचं आहे. मग ह्या गटांच्या बरोबर आम्ही हे सुरू केलं, हे त्रिदल नावाचं वर्कशॉप आमचं चालू झालं. 27 शुभार्थी आणि जवळजवळ 13-14 शुभंकर असे 40 जण तिथं काम करतात. आणि आज ही मंडळी आमची जेव्हा येतात त्यांच्यासाठी आज बस आहे, त्या सगळीकडे सांगतात आम्ही ऑफिसला जातो, ऑफिसची बस येते. भावना बदलली आणि त्याबरोबर प्रवास बदलला. मग असं लक्षात यायला लागलं की आता शुभार्थी शुभंकर ह्यांना आपण एम्पॉवर करतोय, त्यांना आपण सक्षम बनवण्याचा प्रयत्न करतोय. पण मग असे सक्षम झालेले लोक समाजात असतील ना, ते लोक समोर का बरं येत नाहीत. मग लक्षात आलं की तो स्टिग्मा. अनेक लोक मनोविकारांच्या मधून बरे होतात, पण व्यासपीठावरती येऊन कुणी सांगत नाहीत की मला स्किझोफ्रेनिया होता, मला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर होता, मला बायपोलर होता. का बरं सांगत नाहीत. सोपं उत्तर मिळालं, त्यांना कोणी बोलवलेलंच नाही म्हणून. त्याच्यातून एक दुसरी कल्पना आली, तिचं नाव आहे द्विज पुरस्कार. मग आम्ही असं म्हणालो की आपण या लोकांना व्यासपीठच आत्तापर्यंत नाही दिलं, आता आपण त्यांना व्यासपीठ देऊया. मग आम्ही पाहिलं की असा कुठे प्रेसिडेन्स आहे का. गायत्री रामप्रसाद म्हणून, ती स्वतः डिप्रेशनची पेशंट होती, ती म्हणाली वेलकम बॅक टू लाईफ अवॉर्ड्स नावाचे अमेरिकेमध्ये अवॉर्ड्स आहेत, दुसरं आशिया खंडात नाही कुठे. मग ती म्हणाली आनंद तू सुरू कर. म्हटलं बरं. पण आम्ही काय केलं, आम्ही शुभार्थींच्या बरोबर शुभंकरांनाही पुरस्कार द्यायला सुरुवात केली. कारण जोपर्यंत ते कुटुंब त्या सगळ्या उपचारामध्ये आणि पुनर्वसनामध्ये सहभागी होत नाही, तोपर्यंत त्याला पूर्णता येत नाही.
मग ह्या द्विज पुरस्काराचं यंदा 8वं आवर्तन झालं गेल्या वर्षी. 1 वर्ष आड आता आम्ही तो कार्यक्रम करतो. आमची एक विजेती ही आसाममधली होती, कारण आता सोशल मीडिया आहे. आज ते महाराष्ट्रापुरतं मर्यादितच नाही राहिलं. आमची आधीच्या वर्षीची एक विजेती तमिळनाडूमधून आली होती. म्हणजे एक शुभंकर, म्हणजे ती बाई आणि तिचा नवरा ह्यांना आम्ही दिलं. ती फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे की तामिळनाडूमधल्या या जोडप्याला, त्यातली जी बाई आहे ती बाजारातून एक दिवशी भाजी घेऊन येत होती आणि तिला तिची शाळेतली वर्गमैत्रीण रस्त्यावरती स्किझोफ्रेनिया या आजाराने पीडित झालेली दिसली. आणि समहाव ती जी पेशंट होती तिला बाकी कसलं भान नव्हतं, पण तिने हिला ओळखलं आणि मग हिनेही तिला ओळखलं. आता हिच्यावरती काही बंधन नव्हतं, कारण ही कोण कोणाची. हिनं तिला घरी आणलं. तिचं एक घर असं आहे, म्हणजे घर अंगण असं घर आहे. त्याने एक बाजूला खोली तयार केली. आज 15 वर्ष ती हिच्याकडे राहते. तिच्या मुलीची मावशी म्हणून पूर्ण ट्रीटमेंट केली. आता ही तामिळनाडूतली गोष्ट आहे, पण ही संपूर्ण भारतासमोर आली. अशा अनेक गोष्टी दरवर्षी या द्विज पुरस्काराच्या निमित्ताने लोकांच्या समोर यायला लागल्या आणि त्याचे आम्ही सीडीज बनवतो. तर त्यामध्ये आम्ही मग ह्या सगळ्या स्टोरीज आता टाकायला लागलो की दॅट इज रिकव्हरी. म्हणजे जोपर्यंत तुम्ही रिकव्हरी सांगत नाही, त्याचं व्यासपीठ नाही उपलब्ध करून देत, लोक तुमच्यासमोर येतील कसे. म्हणजे हा सगळा भाग जेव्हा झाला तेव्हा मग काय लक्षात आलं, माझ्या 2-3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात आल्या. शरीर आणि मनाची फारकत झाली केव्हा आणि कशी. तर जे सगळ्या आपल्या परंपरागत वैद्यक उपचार पद्धती आहेत त्यांच्यामध्ये शरीर आणि मनाची फारकत नव्हती. आयुर्वेदामध्ये सुद्धा काय म्हटलेलं आहे, प्रकृती इति शरीरम प्रकृती इति स्वभावम. शरीर आणि स्वभाव ह्या दोघांचं मिळून आरोग्य बनतं. सगळ्या ज्या काही प्राचीन वैद्यक पद्धती आहेत त्यामध्ये ही फारकत नाही. हिपोक्रॅटिस नावाचा आमचा मॉडर्न मेडिसिनचा आमचा जो पितामह, ज्याच्या नावाने आम्ही डॉक्टर मंडळी शपथ घेतो MBBS झाल्यावर, तर तो सुद्धा असा होलिस्टिक म्हणजे बायोसायको सोशल होता. म्हणजे त्याने काय सांगितलं माहिती आहे की तुम्हाला जर निदान करायचं असेल एखाद्या रुग्णाचं तर शारीरिक तपासणी, हिस्ट्री घ्या, त्याच्या नातेवाईकांशी बोला. पुढे काय लिहिलं आहे की अजून कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. समुद्रसपाटीपासूनचे त्या जागेचे स्थान, वाऱ्याची दिशा, पाणी हे दूषित आहे किंवा नाही, त्याने लिहून ठेवलं बरं का. या सगळ्या गोष्टी ते हिपोक्रॅटिस आजोबा आपल्याला सांगतात, लक्षात घ्या आणि मग डायग्नोसिस करा. नाडी कशी घ्यावी हे हिपोक्रॅटिसने लिहून ठेवलं. तो म्हणाला जाऊन असा खसकन हात पकडून त्याचा पल्स घेऊ नका, तो वाढेल. मग काय करा, आता पहिल्यांदा बसा, त्याच्याबरोबर हॅलो हाय करा, बोला थोडंसं, आणि इतका आरामात तुमचा हात जाऊ दे की त्याला कळायला पण नको की त्याची नाडी घेतली जाते, अशी पल्स घ्यायची. म्हणजे हिपोक्रॅटिससुद्धा हा बायोसायको सोशलच होता. सगळे असे बायोसायको सोशलच होते. मग गडबड कुठे झाली. असं दिसतं की युरोपामध्ये ज्या वेळेला रेनेसान्स नावाचा एक कालखंड सुरू झाला त्यावेळेला जगाचं केंद्रस्थान युरोप होतं. तर त्या रेनेसान्समध्ये काय झालं की हा पुनरुत्थानाचा काळ, सांस्कृतिक, सामाजिक वगैरे, तर त्याच्यामध्ये असं एक सांगितलं गेलं. रेनी देकार्तेस नावाचा एक फिलॉसॉफर मॅथमॅटिशियन होता. तो म्हणाला शास्त्र काय आहे, व्हॉट इज सायन्स. तर जे तुम्हाला दिसतं ते शास्त्र आहे. त्यामुळे शरीर हे शास्त्र आहे, शरीर दिसतं. मन हे शास्त्र नाही, कारण ते दिसत नाही. मग मनाला तुम्ही कुठे द्या, तर मनाला तुम्ही धर्मामध्ये टाका, साहित्यामध्ये टाका, बाकी सगळीकडे टाका, पण शास्त्रामध्ये नाही ते. मग त्याने असं लिहिलं आहे की माय थॉट कम्पेअर्स अ हेल्दी मॅन विथ अ वेल मेड क्लॉक. म्हणजे जो आरोग्यपूर्ण माणूस आहे तो कसा आहे, सुंदर बनवलेल्या घड्याळासारखा आहे. आणि त्याला आजार होतो म्हणजे काय होतं, घड्याळ बिघडतं. म्हणून डॉक्टर काय करतो, तो घड्याळाचा मेकॅनिक असतो. मग तो बिघाड दुरुस्ती करतो, घड्याळ परत चालू होतं. पण जाताना डॉक्टरने की घड्याळाच्या पाठीवरून हातबीत फिरवायची गरज नाही. डिफेक्ट दुरुस्त केला तर जा. महत्त्वाची गोष्ट हा दृष्टिकोन होता. जो तो बायोमेडिकल दृष्टिकोन होता तो होता. त्यानंतर असं झालं की फर्कॉफ नावाचा एक शास्त्रज्ञ, जर्मन शास्त्रज्ञ, जो फादर ऑफ सेल्युलर पॅथॉलॉजी, म्हणजे त्याने पेशीमध्ये आजार होतो हे त्याने दाखवलं. हार्वे त्याने रक्ताभिसरणाचे नियम दिले. काय झालं, कार्टेशियन थॉट असं त्याला म्हणतात. हा रेनी देकार्तेस जे सांगत होता ते विज्ञान सांगत होतं की अरे जे दिसतं ते असतं. पेशी दिसते, तिच्यातला आजार दिसतो. हळूहळू हळूहळू मन हे शास्त्रीय वर्तुळातून दूर 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 जायला लागलं. म्हणून आज फ्रॉईडचं नाव सगळेजण घेतात. ते का घेतात, तर फ्रॉईड हा न्यूरोलॉजिस्ट खरं म्हणजे, आणि तो न्यूरोलॉजिस्ट झाला, व्हिएन्ना शहरामध्ये काम करायला लागला. त्याच्या लक्षात आलं की त्याच्याकडे येणाऱ्या अनेक पेशंटना
त्यांची तपासणी तर नॉर्मल असायची आणि त्यांचं सिम्पटम म्हणजे लक्षण तर न्यूरोलॉजिकल असायचं. काय गडबड आहे, मग काय करायचं, औषधं काही नव्हती. म्हणून त्याने त्याचा टॉकिंग क्युअर हा सुरू केला, ज्याला फ्री असोसिएशन असं म्हणतात. त्याची ॲना ओ नावाची पहिली पेशंट होती, जिच्यावरती त्याने हा प्रयोग केला आणि त्याच्यानंतर तिची त्या लक्षणांमधून मुक्तता झाली. तिला विचारलं की कसा वाटला ग बाई तुला हा अनुभव, तर ती म्हणाली इट वॉज चिमनी स्वीपिंग. चिमनी स्वीपिंग म्हणजे त्या घराच्या ज्या चिमण्या असतात की नाही, धुराडी, तर ते धुराडं माझं मनाचं धुराडं साफ झालं म्हणाली. म्हणजे फ्रॉईडचं महत्त्व काय आहे की फ्रॉईडने मनाला शास्त्राच्या वर्तुळामध्ये परत आणलं. आणि त्याच सुमारास त्या व्हिएन्नामध्ये युंग, ॲडलर असे खूप सारे बुद्धिमान लोक होते एकत्र. त्यामुळे मग त्या सगळ्यांच्या विचाराला सुरुवात झाली. मनावरती, मन म्हणजे काहीतरी आहे, ते भले ॲबस्ट्रॅक्ट असेल पण ते आहे आणि त्याच्यावरती काहीतरी आपण करायला पाहिजे हे कळलं. ज्या वेळेला फ्रॉईड त्याचे विचार डेव्हलप करत होता त्यावेळेला रशियन क्रांतीच्या नंतर रशियामधले शास्त्रज्ञ असा विचार करत होते की मन हे ॲबस्ट्रॅक्ट आहे, पण दिसतं ते वर्तन आहे, बिहेवियर. आपण जर वर्तनाचा अभ्यास केला तर आपोआपच मनापर्यंत पोहोचू. म्हणजे फ्रॉईड काय म्हणत होता, मनाच्या खोलात जा, कॉन्शियस, सबकॉन्शियस, अनकॉन्शियस. हे रशियन काय म्हणत होते की रे ते सोडा, दिसतं काय वर्तन ना, तिथून सुरुवात करा. आता काय गंमत झाली बघा, एका बाजूला शास्त्र वर्तनाचा अभ्यास करत होतं, एका बाजूला शास्त्र विचारांचा अभ्यास करत होतं. या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या, त्याच्यातून आज आम्ही ज्याला CBT म्हणतो, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी, ही निर्माण झाली नंतरच्या काळात. पण मधल्या काळात 2-3 फार गमतीशीर गोष्टी घडल्या. पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध. तुम्ही विचारला त्याचा मनोविकारशास्त्राशी काय संबंध, तर पहिल्या महायुद्ध जेव्हा संपलं त्याच्यानंतर जे व्हेटरन्स, वॉर व्हेटरन्स म्हणजे जे युद्धातून वाचलेले सैनिक परत आले, त्याच्यापैकी अनेकांना मानसिक भावनिक विकलांगता आली होती. त्याचं नाव होतं शेल शॉक. आणि तसं दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला होऊ नये असं डॉक्टर लोकांना वाटत होतं. मग आता काय करायचं, तर त्याबद्दल एक टर्निंग पॉईंट आहे. गतवर्षी एक चित्रपट आला होता डंकर्क नावाचा. तर या डंकर्क ही घडलेली घटना की दोस्त राष्ट्रांच्या फौजा या फ्रान्सच्या किनाऱ्यावरती अडकून पडल्या होत्या आणि त्यांना समुद्रमार्गे ब्रिटनमध्ये परत आणलं. तर ही जेव्हा सैनिक परत आले तेव्हा त्यातला एक सैनिक असा होता ज्याच्या उजव्या हाताला पॅरालिसिस झाला होता. हा का बरं पॅरालिसिस झाला आहे, तरी न्यूरोलॉजिस्टनी तपासलं, सगळं ठीक दिसतंय, पण हात लुळा पडला आहे, अख्खा पॉवर नाही हातामध्ये. बरं म्हणे आता हा झोपलेला नाही आहे अनेक दिवस, याला झोपूया मग बघू. पण तो गोळ्या खाऊन झोपे ना, मग म्हणाले आपण याला इंजेक्शन देऊया. मग शिरेमध्ये इंजेक्शन देऊया आणि जेणेकरून तो पटकन झोपेल म्हणून एक आपण ॲनेस्थेटिक एजंट आहे ते डायल्यूट करून ह्याला देऊया. आणि त्या औषधाचं नाव होतं सोडियम पेंटोथाल, जो आज तुम्ही ट्रुथ सिरम म्हणून जे म्हणतात ना, नार्को ॲनालिसिस जो म्हणतात तो. ते त्या सैनिकाला ह्यांनी झोपायला म्हणून दिलं आणि ते इंजेक्शन जसं जायला लागलं तसा हा माणूस बोलायला लागला. मग जो कोणी डॉक्टर होता तो बहुतेक फार चांगला संवादक असला पाहिजे की अशा पेशंटकडून सुद्धा त्याने माहिती काढली. आणि ती माहिती काय होती बघा, या सैनिकाला त्या फ्रान्सच्या किनाऱ्यावरती एका ठिकाणी बोलवलं होतं, रात्री तुझी सुटका तिकडून होईल. तोच चालला होता, हरलेला आहे, थकलेला आहे, दमलेला आहे. आणि आता एकच आशा आहे की तिथं गेलो, बोट मिळाली तर माझी सुटका होईल. वाटेवरच्या एका खंदकातून त्याला वेदना ऐकू येतात म्हणून तो तिथे जातो. तर तिथे त्याला त्याचा भाऊ दिसतो, जो सैनिक असतो आणि जो घायाळ होऊन तिकडे पडलेला आहे. हा त्याला खांद्यावरती घेतो आणि म्हणतो चल आपण दोघेही जाऊ. पण खांद्यावरती घेतल्यामुळे ह्याची गती कमी होते. काही काळ गेल्यावरती तो भाऊ ह्याला सांगतो की असंच जर जात राहिला तर तू पण वाचणार नाहीस, मी पण वाचणार नाही. तू मला इथं ठेव त्यातल्या त्या ठिकठिकाणी आणि मला मृत्यूदान दे. आणि मग हा त्याचा सर्व्हिस रिव्हॉल्वर काढतो आणि त्या उजव्या हाताने त्या भावाला मारतो. आणि त्या सगळ्यातून जात असताना ते सगळं दुःख त्याने आतमध्ये घेतलेलं आहे आणि ते शरीरातून आणि शरीराच्या लक्षणातून बाहेर आलेलं आहे. हा क्षण क्रांतिकारक अशासाठी होता की केमिकल इंटरव्हेन्शनने मन दुरुस्त करता येतं हे त्याच्यामधून कळलं. आणि एका बाजूने कॉन्शियस सबकॉन्शियस नावाच्या पण काही गोष्टी असतात हे पण कळलं. म्हणून 2 तऱ्हेने क्रांतिकारक क्षण मानला जातो. मग लोक केमिकल्सचा अभ्यास करायला लागले
आणि त्याच्यातून दुसऱ्या महायुद्धाच्या जस्ट उंबरठ्यावरती मनोविकारांवरचं पहिलं औषध आलं क्लोरोप्रोमॅझिन. ते क्लोरोप्रोमॅझिन औषध जे होतं ते इतर अनेक कारणांसाठी वापरायला त्यांनी सुरुवात केली होती. मग त्यांना कळलं की ह्याच्यात हा पण गुणधर्म आहे. लगेचच 51-52 साली आमचा एक अँटी डिप्रेसंट बाहेर आला आणि मग त्यानंतर आमच्या सगळ्या मानसिक आरोग्याच्या क्षेत्राने नवीन वळण घेतलं की अरे आता औषधं आहेत. ही औषधांची एक प्रकारे क्रांती गेल्या 20 वर्षाच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे. म्हणजे आज आम्ही लोक पेशंटना फक्त झोपेची औषधं देत नाही, तर आज लक्षणाप्रमाणे औषधं, आजाराप्रमाणे औषधं, हे सगळं शास्त्राने केलेलं आहे. म्हणजे आज मी माझ्यासमोर बसलेल्या नैराश्याच्या किंवा चिंतेच्या रुग्णाला सांगू शकतो की 4 ते 5 आठवड्यात तुला बरं वाटणार आहे. बरं वाटणार आहे म्हणजे तुझा मनस्ताप 104 वरून 98.5 वर येणार आहे. पण मग माझा पेशंट मला विचारतो त्यानंतर काय? मग त्याला मी सांगतो की औषध फक्त ताप उतरवण्याचं काम करतं, आरोग्य कमावण्याचं काम तुला करायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय दिसतं की औषधं ही लक्षणांवरती मात करू शकतात, त्याच्या पुढे मनाची मशागत लागते. तर मन म्हणजे काय? विचार, भावना आणि वर्तन ह्यांचा त्रिकोण म्हणजे मन. विचार, भावना आणि वर्तन ह्यांचा हा त्रिकोण जेव्हा समभुज असतो तेव्हा त्याला म्हणायचं आरोग्य, कारण बॅलन्स स्ट्रक्चर आहे ते. आणि जेव्हा विचार, भावना किंवा वर्तन आपल्याला 1 किंवा 2 बाजूने खेचायला लागतात तो झाला विसंवाद. म्हणजे औषधं काय करतात? ती खेचाखेच कमी करतात. पण पुन्हा मला स्टेबल समभुज त्रिकोण निर्माण करायचं, ह्याच्यासाठी काय पाहिजे? ह्याच्यासाठी मी स्वतःवरती काम करायला पाहिजे. मग मी स्वतःवरती किंवा व्यक्तिमत्वावरती काम कसं करायचं? त्यासाठी मानसोपचाराच्या पद्धती आहेत. त्याच्यासाठी मी माझ्याच सारख्या अनुभवातून गेलेल्या लोकांबरोबर शिकणं आहे, मी आणि माझ्या कुटुंबाने एकत्र शिकणं आहे. ह्या सगळ्या गोष्टी मग येतात त्या रिकव्हरीमध्ये. आणि मग मी माझ्या प्रवासातून जे शिकलो ते इतरांना शिकवणं आहे. म्हणजे या संपूर्ण चेनला अजून एक आयाम आहे आणि तो खूप महत्त्वाचा आयाम आहे आजच्या घडीला. त्याला म्हणतात स्वसहाय्य किंवा स्वमदत गट. की आज औषधांनी सुरू होणारी उपचारांची यात्रा ही स्वमदत गटापर्यंत येते. स्वमदत गट म्हणजे काय? तर एकाच अनुभवातून गेलेले 2 लोक एकमेकांशी त्यांचे अनुभव आणि मुख्य म्हणजे त्या अनुभवातून ते काय शिकले हे जेव्हा शेअर करतात, सांगतात, तेव्हा ते दोघेही शहाणे बनतात. हे जे स्वसहाय्य गट आहेत, जगातला पहिला स्वसहाय्य गट हा तो अल्कोहोलिक्स अनॉनिमस ज्याचा मी उल्लेख केला. ओहायो राज्यामधल्या ॲक्रन नावाच्या शहरामध्ये बिल आणि बॉब नावाची 2 माणसं एकमेकांना भेटली. त्यातला एक शेअर ब्रोकर होता आणि दुसरा सर्जन होता आणि दोघेही मद्यपाशात अडकले होते. ते दोघे भेटले एकमेकांना आणि त्या दोघांच्या लक्षात आलं की आपण विना पडदा बोलल्याच्या नंतर आपल्याला संध्याकाळच्या दारूच्या त्या घोटापासून दूर राहण्याची शक्ती मिळते बुवा. आणि तिथे या संघटनेचा जन्म झाला. आज जी 180 देशांमध्ये ही संघटना 1,00,000 गटांमध्ये कार्यरत आहे. स्वमदत गट हे का महत्त्वाचे आहेत? विशेषतः आपल्यासारख्या देशामध्ये. कारण अजूनही कुटुंब ही गोष्ट आपल्यासारख्या देशामध्ये विस्कळीत व्हायला लागली आहे, पण पूर्ण विस्कळीत नाही झालेली. त्यामुळे आज ह्या आरोग्यविषयक आणि मन आरोग्यविषयक स्वमदत गटांची गरज खूप मोठ्या प्रमाणात आहे. आत्ताच आम्ही असा विचार करतोय की आमच्या संस्थेमध्ये जवळजवळ 11-12 तऱ्हेचे स्वमदत गट आहेत. आम्ही या 24 मार्चपासून पुणे शहरामध्ये आमचं एक उपक्रम केंद्र सुरू करतो आहे. तिथे मी एक भारतामधली नवीन कल्पना राबवणार आहे की आरोग्य क्षेत्रातल्या स्वमदत गटांचं केंद्र म्हणजे एकाच ठिकाणी 14 तऱ्हेचे स्वमदत गट महिन्याला भरतील. म्हणजे आमच्या या गटामध्ये तिकडं कॅन्सर आहे, डायबिटीस आहे, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे, व्यसनमुक्ती आहे, स्किझोफ्रेनिया आहे, व्हिटिलिगो म्हणजे कोड आहे, सगळ्या गोष्टी आहेत एकत्र. काय होईल त्यामुळे? आरोग्य चळवळ ही स्वमदत गटांची चळवळ आहे. न्यूझीलंडसारख्या देशामध्ये आज मनोरुग्णांच्या नातेवाईकांचे जे स्वमदत गट आहेत त्या लोकांना सरकार बोलवतं चर्चा करायला की तुमच्या पेशंटना जी औषधं दिली जातात त्याचे दर कसे ठरवायचे हे तुम्ही आम्हाला सांगा. ही स्वमदत गटांची कमाई आहे. आणि आपल्या देशामधले स्वमदत गट जितक्या प्रमाणामध्ये सक्षम होतील ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं राहणार आहे. म्हणजे उपचार हे अशा पद्धतीनं जेव्हा वाहत जातात, फ्लो होतात, तेव्हा काय होतं बघा,
सुरुवात विकाराच्या लक्षणांच्या ट्रीटमेंटने होते, हळूहळू मनातला विसंवाद कमी होतो आणि मन विकासाच्या दिशेने जायला लागतं. झालं मानसिक आरोग्य. म्हणजे मानसिक आरोग्याचा विचार आपण ज्या पद्धतीने करू त्या पद्धतीनेच आपण उपचाराचा विचार करू. आणि जेव्हा मानसिक आरोग्य हे आपण विकासापर्यंत नेऊ तेव्हा काय होतं, मग मानसिक आरोग्य तुमचं आमचं सर्वांचं होतं. विकारामध्ये कसं असतं ना, तो वेडा आहे मी शहाणा आहे असं असतं. विसंवाद थोडा जवळ आणतो माणसाने, ह्याला पण टेन्शन आहे मला पण टेन्शन आहे, पण विकास सगळ्यांनाच जवळ आणतो कारण आम्ही माणसं आहोत म्हणून. मग हे सगळं आज 28-30 वर्ष केल्यानंतर मला काय दिसतं, मला असं दिसतं की तो स्टिग्मा पहिल्यापेक्षा कमी झाला आहे. मला परवा महाराष्ट्राच्या अंतर्भागामध्ये काम करणारा माझा एक विद्यार्थी मनोविकार तज्ज्ञ भेटला आणि तो म्हणाला, सर मला तुमचे आणि तुमच्यासारख्यांचे आभार मानायचे आहेत. म्हटलं का रे बाबा? तर तो म्हणाला, अशासाठी की आमच्या या भागात सुद्धा तुमची पुस्तकं वाचून, तुमच्यासारख्या लोकांची पुस्तकं वाचून, नाटक बघून, नेटवरती बघून पूर्वीपेक्षा लवकर पेशंट आमच्यापर्यंत पोचायला लागलेत. म्हणजे स्टिग्मा कमी झाला आहे. हे सरळ आहे की लक्षणं येणं आणि उपचार घेणं ह्याच्यामधलं अंतर जितकं कमी होईल तितका स्टिग्मा कमी. तर स्टिग्मा कमी व्हायला लागला आहे का? हो. आता आमच्या पुढच्या अडचणी 2 आहेत, आव्हानं 2 आहेत. पहिलं आव्हान असं आहे की अख्ख्या भारतामधले मनोविकार तज्ज्ञ 125+ कोटी लोकसंख्येला फक्त 7,000 आहेत. 7,000 कुठे आणि 125 कोटी कुठे हो? म्हणजे विषमाचं विषम प्रमाण आहे ते. दुसरी गंमत अशी आहे की आमच्यातले सगळेच मनोविकार तज्ज्ञ हे विकार या एकाच लेव्हलला काम करत आहेत. विसंवाद आणि विकास ह्याच्यावरती काम नाही करत आहेत. मग त्यांना ते तसं काम करा असं शिकवायला पाहिजे. मग त्यांना हे सांगायला पाहिजे की अरे फक्त मनोविकार तज्ज्ञ नाही, मानसशास्त्रज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ म्हणजे काउन्सेलर, सायकॉलॉजिस्ट, सायकॅट्रिक सोशल वर्कर, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, सायकॅट्रिस्ट, नर्सेस सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला हे शिवधनुष्य पेलता नाही येणार. हे काम एकट्या दुकट्याचं नाही. आणि हे मला अनुभवाने शिकवलं की ह्या 28-30 वर्षाच्या काळामध्ये आज आमच्या संस्थेमध्ये आम्ही 72 व्यावसायिक, आमचे जवळजवळ 50 जे मदतनीस आणि जवळजवळ 125 ते 150 आमचे ट्रेंड व्हॉलेंटियर्स असे आम्ही 250 जण एका छताखाली काम करतो. आमच्या मुक्तांगणमध्ये व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आज आमचा असा जवळजवळ 100-125चा गट आहे कार्यकर्त्यांचा, 150चा जास्ती असेल महाराष्ट्रभरात पसरलेले घेतले तर. म्हणजे गटाने काम केल्याशिवाय, सामर्थ्य आहे चळवळीचे, गटाने काम केल्याशिवाय मानसिक आरोग्याचं वास्तव हे काही बदलणार नाही. त्यामध्ये स्वयंसेवकांचा रोल फार मोठा असेल. त्यामुळे हे पुढचं आव्हान एक दिसतंय. तिसरं आव्हान असं दिसतंय की आमच्या सगळ्या मानसोपचाराच्या पद्धती ह्या पाश्चात्य तोंडावळ्याच्या आहेत. त्यांना आपल्याकडच्या संस्कृतीच्या शहाणपणाचा सुगंध देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आहे. कारण मग आमची CBT असू दे, REBT असू दे, आले आहेत ते वेस्टर्न ह्याच्यातून आले आहेत, पण आपल्याला त्यांना इकडच्या मातीचा गंध द्यायचा आहे. हे खूप मोठं आव्हान आहे. म्हणजे ज्या विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धतीबरोबर मी गेली 2 दशकं काम करतोय ती अल्बर्ट एलिस या मानसशास्त्रज्ञांनी तिकडं सांगितली. मग ती वाचताना माझ्या असं लक्षात आलं की अरे ही जी मानसोपचार पद्धती आहे हिचा धागा आपल्या अगदी संत वाङ्मयाशी सुद्धा जुळतोय, तुकारामांशी जुळतोय, ज्ञानेश्वरांशी जुळतोय. मग तो का नाही घ्यायचा? आणि त्याचा फायदा असा होतो की आता मी माझ्या समोरच्या माणसाच्या भाषेमध्ये बोलू शकतो. हे खूप महत्त्वाचं आव्हान आहे. म्हणजे त्यासाठी पाश्चात्य तोंडावळ्याच्या ह्या सगळ्या ज्या पद्धती आहेत त्यांना आपल्याकडच्या शहाणपणापर्यंत जोडावं लागेल. ज्या सगळ्या आपल्याकडच्या ट्रॅडिशनल हिलिंग मेथड्स आहेत, योगाभ्यास असेल, विपश्यना असेल, या सगळ्या मेथड्सना सुद्धा शास्त्राला जोडून घ्यावं लागेल. हे करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण नाहीतर काय होईल, नाही तर अंतर पुन्हा वाढेल आणि ते अंतर वाढलं की स्टिग्मा वाढला. अंतर कमी झालं, स्टिग्मा कमी झाला, ही गोष्ट खूप महत्त्वाची राहील. म्हणजे मग मनाच्या विकासाची गरज कुणाला? तर सर्वांना. पण आपल्याला दाखवून द्यावं लागेल की वी कॅन मेक अ डिफरन्स. हे आमच्या क्षेत्रातल्या सगळ्यांसमोरचं आव्हान आहे. आम्ही जे करतोय त्यामुळे त्या माणसाला फरक पडतोय हे दाखवून द्यावं लागेल.
आमच्या संस्थेमध्ये आम्ही खेळाडूंच्या बरोबर काम करतो. त्या आमच्या प्रकल्पाचं नाव आहे मिशन एक्सलन्स म्हणून. आमच्याकडे 150हून जास्त ॲथलीट 16 क्रीडा प्रकारांचे येतात. त्यातले जवळजवळ 15 जण हे भारताला रिप्रेझेंट करतात, म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती खेळतात. ह्याच्यामुळे काय होतं की जेव्हा तुम्ही दाखवता की अरे तुम्ही इनपुट्स दिल्यानंतर त्याच्या किंवा तिच्या परफॉर्मन्समध्ये फरक पडतो आहे, मग लोक तुम्हाला अरे हा म्हणजे हे काहीतरी आहे बरं का. पण आमच्या पुढचं आव्हान असं आहे की आमची परिणामकारकता आम्हाला दाखवून द्यायची आहे जगाला. खूप मोठं आणि महत्त्वाचं आव्हान आहे. आमच्याकडे मानसशास्त्रीय चाचण्या आमच्या मानसशास्त्रामध्ये असतात. आमची संस्था गेली काही वर्ष कमांडोजबरोबर काम करते की कमांडोजचे जे वेगवेगळ्या भूमिका असतात त्याच्यासाठी अनुरूप असं व्यक्तिमत्व कोणतं हे शोधायला आम्ही त्यांना मदत करतो. आता हे काम आम्ही प्रभावीपणे करत आहोत, त्यामुळे त्या कमांडोजच्या प्रशिक्षणामध्ये सुद्धा आम्ही आता सहभागी आहोत. नाहीतर मानसिक आरोग्य हा विषय खेळाडू, कमांडोज, आज गायक, कलाकार हे आमच्याकडे मेंटॉरिंगला येतात की मी चांगला गायक आहे पण ना मला जरा टेन्शन येतं, किंवा ना मला ह्याच्यापेक्षा जास्त रंगून आणि उत्कटपणे गायचं आहे, तर त्याच्यावरती काही गायडन्स आहे का. ही गोष्ट माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाची आहे की विकासासाठी मानसिक आरोग्य क्षेत्रातल्या गोष्टी वापरलं जाणं आणि तशी गरज निर्माण होणं. पुढचं एक आव्हान आहे कौटुंबिक स्वास्थ्याचं संगोपन. कुटुंबाचे धागे पूर्वीपेक्षा विस्विषित झालेले आहेत आणि रक्ताच्या कुटुंबाच्या पलीकडे जाऊन समाजाचं कुटुंब बांधण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे मग समाजाचं कुटुंब बांधल्याशिवाय हे पुढे नेता येणार नाही. मग ह्या कुटुंबाबरोबर काम करण्याचं स्किल, अशी वेगवेगळी सगळी स्किल्स आपण लोकांना दिली पाहिजेत, म्हणजे या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांना दिली पाहिजेत. आमच्या संस्थेमध्ये आम्ही व्यावसायिकांच्यासाठी सतत वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम घेत असतो. आमचं एक आकलन नावाचं लर्निंग सेंटर आहे. यावर्षी आमच्या 365 दिवसातले 200 दिवस आम्ही फक्त व्यावसायिकांचं प्रशिक्षण करण्यावरती घालवतो. ते करायला पाहिजे. आता आमच्या ज्या पुण्याच्या केंद्रामध्ये मी अशी कल्पना केलेली आहे की 3 अभ्यासगट असतील, जे सगळे मानसशास्त्राचे अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स आहेत त्यांचा अभ्यासगट महिन्यातून एकदा, जे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत त्यांचा अभ्यासगट महिन्यातून एकदा, आणि जे थेरपिस्ट आहेत त्यांचा अभ्यासगट महिन्यातून एकदा. आणि त्याची थीम ही राहील की वर्गात आणि सिलेबसमध्ये शिकवत नाहीत ते शेवटी उपयोगाला पडतं. तर ते शिकवण्याची गरज आहे. म्हणून या गटांना मी नाव असं दिलेलं आहे की जो अंडर ग्रॅज्युएटसाठी आहे त्याचं नाव अवांतर, जो पोस्ट ग्रॅज्युएटसाठी आहे त्याचं नाव समांतर, आणि जो थेरपिस्टसाठी आहे त्याचं नाव निरंतर. तर हे अवांतर, समांतर आणि निरंतर असे हे सपोर्ट ग्रुप्स. आता हे व्यासपीठ आपल्याला सगळ्यांना आपल्या आपल्या पद्धतीनं हे वाढवत अशासाठी न्यायचं आहे की स्वकेंद्रित कोशातून माणसाला बाहेर काढलं पाहिजे. तुम्हाला एक विरोधाची आणि गमतीची गोष्ट सांगतो. आपल्या सगळ्या शिक्षण पद्धतीत इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक नैपुण्याला जरा अवास्तव महत्त्व दिलं जातं. सगळ्या ज्या गोष्टी आहेत की रे ह्याच्यात पहिला, ह्याच्यात दुसरा, आणि बघ काय होतं, बारकं ह्याला मिळाले. सगळीकडे इंडिव्हिज्युअल स्पर्धा आहे. मग ही सगळी मंडळी कॉर्पोरेट ठिकाणी किंवा वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या करायला लागतात, आणि मग सगळे कन्सल्टंट त्यांच्यासाठी कशावरती कार्यशाळा घेतात, टीम बिल्डिंगवर. मजा आहे ना. म्हणजे आधी तोडायचं आणि मग सांगायचं की अरे तोडले गेलेत काय, अरे जोडायचं. आता भारतीयांना टीम बिल्डिंग शिकवायला लागणं की आम्ही आमचं कुटुंब, आमची संस्कृती एकत्र वगैरे वगैरे सगळं बोलणारे. पण ही गंमत आहे बघा. म्हणजे आपल्याला स्वकेंद्रित कोशामधून बाहेर काढायचं असेल तर या वैयक्तिक नैपुण्याकडून सामूहिक नैपुण्याकडे आपल्याला कसं जाता येईल. वैयक्तिक नैपुण्याला एकाच विषयामध्ये केंद्रित करणं आपली दुसरा प्रॉब्लेम आपला. सगळ्या शाळांमध्ये, कॉलेजांमध्ये ह्या विषयात पहिला, ह्या विषयात दुसरा, ह्या विषयात तिसरा. अरे म्हणजे ते चांगलं आहे, पण जो अनेक विषयांमध्ये चांगला आहे त्याची नोंद आणि दाद किती शाळा घेतात. 2 वर्षापूर्वीपासून आपण एक प्रकल्प सुरू केला आहे, त्याचं नाव आहे बहुरंगी बहर. म्हणजे आपण महाराष्ट्रामधल्या मल्टिपल इंटेलिजन्स असलेल्या मुलांचा हा शोध प्रकल्प आहे. आणि त्यांना आपण नुसतं शोधतच नाही, तर त्यांना आपण व्यासपीठावरती सादर करतो एक भाग. पण पुढची 4 वर्ष त्यांच्याबरोबर दरवर्षी
मेंटॉरिंग किंवा त्यांना पुढं देण्याचं काम आपण करतो आहे. गंमत बघा, 5 वर्षानंतर माझ्याकडे महाराष्ट्रातल्या अशा 350 मुलांचा डेटा असेल की ज्यांना ही मल्टिपल इंटेलिजन्स आहे आणि जो वाढवण्याचा लक्षपूर्वक प्रयत्न आपण करतो. म्हणजे हे जे सगळे प्रयोग आहेत ना, हे प्रयोग होणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. गरज कसली आहे? परस्परावलंबन आणि आस्था. मानसिक आरोग्याला ह्या 2 गोष्टी सतत अधोरेखित कराव्या लागतात. परस्परावलंबन म्हणजे इंटरडिपेंडन्स, आस्था म्हणजे एम्पॅथी. हे मानसिक आरोग्याचे श्वास आहेत. परस्परावलंबन आणि आस्था ह्यांना पुढे नेणाऱ्या जास्तीत जास्त गटांना, व्यक्तींना आपल्याला पुढाकार द्यायला लागेल. त्याच्यासाठी सगळ्यांचं सहकार्य घ्यावं लागेल. आज उद्योग क्षेत्रामध्ये CSR आला आहे, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. तर त्या क्षेत्रातल्या काही लोकांच्याबरोबर मी बोलत होतो, तेव्हा त्यांना मी असं म्हणालो की हे जे सामाजिक उत्तरदायित्व आहे उद्योगांचा, औद्योगिक सामाजिक उत्तरदायित्व, म्हटले मी फार चांगली गोष्ट मानतो की माझ्यासारख्या माणसासाठी तुम्ही या आमच्या डिस्टिग्मॅटायझेशनच्या प्रोसेसमध्ये या. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे मेंटल हेल्थचं महत्त्व, कारण तुम्ही सगळ्यांना स्ट्रेस देता आणि घेतात तुमच्या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये. त्यामुळे आता तुमच्या CSRमध्ये सुद्धा ते घाला मानसिक आरोग्याचा मुद्दा. तुम्ही आमच्या मानसिक आरोग्याच्या चळवळीमध्ये आपोआप सामील व्हा. म्हणजे सामील करणं ही मला नवी दिशा दिसते की मानसिक आरोग्य हा फक्त मनोविकार तज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक ह्यांचा विषय नाही, तर तो समाजातल्या प्रत्येक वयोगटाचा, प्रत्येक आर्थिक गटाचा, प्रत्येक शहरी, निमशहरी, आदिवासी आणि महानगरी सगळ्या गटांचा तो प्रश्न आहे. ही दिशा घेऊन आपल्याला पुढे जायला पाहिजे. आणि म्हणून त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे? आस्था का महत्त्वाची? एम्पॅथी, कारण ती जोडते म्हणून. परस्परावलंबन किंवा इंटरडिपेंडन्स का महत्त्वाचा? कारण ते जोडणं घट्ट करतं म्हणून. आणि कोशात जाणं म्हणजे तुटणं, आस्था जागृत होणं म्हणजे जोडणं. तेव्हा आज मानसिक आरोग्याचा प्रवास हा तुटण्याकडून जोडण्याकडे आपल्याला न्यायचा आहे. कशासाठी? कारण स्वतःच्या पलीकडे गेल्याशिवाय निरपेक्षता सापडत नाही म्हणून. गरज कसली आहे हो? गरज आज निरपेक्षतेची आहे. तेवढा टच, तेवढा स्पर्श आपल्या रोजच्या जीवनाला थोडा तरी होऊ दे. अपेक्षा तर आपण करतोच, आणि त्या अपेक्षांचं रूपांतर मागण्यांमध्ये कधी करतो हे आपल्याला सुद्धा स्वतःला समजत नाही. म्हणजे मानसिक आरोग्याची चळवळ ही अपेक्षेकडून निरपेक्षतेकडे जाणारी जर झाली तर त्यामध्ये महत्त्वाची दिशा ती असेल असं मला वाटतं. वाचता वाचता मला विनोबांचं एक उद्धृत सापडलं होतं. ते उद्धृत असं आहे, विनोबा असं म्हणतात की मनोविकारांच्या विरुद्ध ब्रह्मविद्येच्या बरोबर विज्ञानाची शक्तीसुद्धा लागत आहे, ही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे. त्या माणसाला अनेक वर्षापूर्वी कसं कळलं मला अजून कळलेलं नाही. आणि त्यामध्ये मनोविकारांच्या विरुद्ध विज्ञानाची शक्ती आणि तिला विनोबांच्या भाषेतली ब्रह्मविद्या. तर मला वाटतं त्या विनोबांच्या व्याख्येमध्ये मी जे तुम्हाला म्हणत होतो विकृती, विसंवाद आणि विकास, ह्या तिन्ही गोष्टी त्यामध्ये येतात. आणि म्हणून त्या तिन्ही गोष्टी एकत्र आणणं ही दिशा मला खूप महत्त्वाची दिसते. आमचा जो प्रांत आहे मनोविकार क्षेत्रातला, त्याच्या बाबतीतली माझी विषण्णता अशी असते की इतकी वर्ष झाली आम्ही सगळे सायकियाट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट समाजात काम करतो. माझ्या शास्त्राचा सामाजिक ठसा जितका उमटायला हवा होता तितका आम्ही उमटवू शकलेलो नाही. तुम्ही म्हणाल हे कसं काय? तर आमच्या शास्त्राचा ठसा जर जास्त गडदपणे उठला असता तर अध्यात्माचा बाजार करणाऱ्या गुरूंची संख्या कमी झाली असती, ज्योतिषांची संख्या कमी झाली असती, अंगठ्या खडे विकणाऱ्यांची संख्या कमी झाली असती. त्यांची संख्या वाढणं हे आमचं अपयश आहे. हे आम्ही आता लक्षात घेतलं पाहिजे की हे अपयश मला जर दूर करायचं असेल तर सामील व्हा. सामील झाल्याशिवाय हे अपयश निघणार नाही. आणि म्हणून हा विषय समाजातल्या प्रत्येकाचा आहे, कारण मन हे समाजातल्या प्रत्येकाकडे आहे. म्हणून आता समारोपाला आपले आजचे अध्यक्ष अनिल अवचट यांनी मला आत्ताच काही दिवसांपूर्वी मनावरच्या काही ओळी पाठवल्या. तर त्या ओळी मी तुमच्यासमोर सादर करतो
त्याच्यामध्ये मानसिक आरोग्याचं गमक आहे. त्या ओळी फार सुंदर आहेत. एका ओळीमध्ये फक्त 4 शब्द आहेत आणि 4 ओळी आहेत, म्हणजे 16 शब्द आहेत. त्यातलं मन हा शब्द 4 वेळा आला आहे आणि जग हा शब्द 4 वेळा आला आहे, त्यामुळे 8 शब्द गेले. तर बाबाने तयार केलेली ही 16 शब्दांची कविता आहे. ती अशी आहे: मन थाऱ्यावर जग जाग्यावर, मन थाऱ्यावर जग जाग्यावर, मन कसकसलं जग विस्कटलं. मन थाऱ्यावर जग जाग्यावर, मन कसकसलं जग विस्कटलं, मन विहरलं जग बहरलं. मन विहरलं जग बहरलं, मन उभारलं जग विस्तारलं. मन उभारलं जग विस्तारलं. उभारलेल्या मनाने विस्तारलेलं जग अनुभवण्यासाठी तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. मानसिक आरोग्य, नवी आव्हानं, नव्या दिशा या विषयावरील डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या भाषणाचा उर्वरित भाग आत्ताच आपण ऐकला. आणि यानंतर आपण ऐकणार आहोत ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अनिल अवचट यांच्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित भाग. मन हे एवढं समजतं की ते अनप्रेडिक्टेबल आहे. म्हणजे त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य ते बेभरोशाचं आहे. ते हातात सापडत नाही. अरे मानसा मानसा त्याचं न्यार रे तंतर, अरे इचू साप बरा त्याला उतारे मंतर, असं बहिणाबाई म्हणून ठेवले. मन केवढं केवढं जसा खाकशीचा दाणा, खसखशीच्या दाण्या एवढं, आणि मन केवढं केवढं त्यात आभाळ मावना. फ्रॉइड हा अलीकडे आला आहे, पण त्याच्या आधी किती लोकांनी किती लिहून ठेवलं आहे आणि किती इन्साइटफुल लिहून ठेवलं आहे. मी जेव्हा ॲना कॅरेनिना कादंबरी वाचली टॉल्स्टॉयची, तेव्हा ती ॲना अशी आत्महत्या करते, शेवटचाच प्रसंग आहे. तर ती घरातनं निघते, घोडागाडीत बसते, रेल्वे लाईनला जाते. तर तो सगळा तो प्रवास आहे. तिच्या मनातले विचार, बाहेर दिसणारे दृश्य, अरे बाप रे. तर मी याला म्हणलं, हे जे 5-6 पानं आहेत ना, हे तुम्ही सायकॅट्रीच्या अभ्यासासाठी नेमली पाहिजेत. म्हणून हा आपल्याकडे जे मानसिक प्रश्नांचं जे आता एकदम असं एक मोठ्याने जे सगळं बोललं जायला लागलं आहे किंवा लोक, तर याचं हे सगळं संस्कृतीचा बदलाचं हे मोठं लक्षण आहे. हां, संस्कृती बदलली आहे, प्रचंड बदलते. आज आपल्याला सुद्धा आपलं लहानपण आठवलं, तो कुठून कुठे आलो. एकत्र कुटुंब होते आणि आता एकदम दोघांचे चौघांचे 2 मुलं 2 आईबाप असे. असं हे कसं होत असेल त्यांचं. आईवडील कामाला, मुलांना खेळायला कोणी नाही किंवा काय असायची परिस्थिती. शेजारी कोण राहतो ते विचारणं आणि इतकं एकटे राहणारी संस्कृती. मदत करायची पद्धतच नाही, फक्त आपल्यापुरतं पाहणं. माझा मुलगा आपला एक सांगायला गेला आईला, आई गो मला 90% मार्क पडले. ती म्हणली, पण त्या शेजारच्याला 92 पडले, त्याचं काय. त्या मुलाच्या आनंदाला प्रतिसाद देणं हे सुद्धा त्या आईला सुचलं नाही, हे तिच्या स्वभावात नाही. म्हणून हे मनाची संवेदनाशीलता आपली बोथट झाली आहे काय. दुसऱ्याचं दुःख बघून मन कळवळत नाही की काय. दुसऱ्याविषयीचं वाटणं आहे, ह्याच्यावर सगळा आपल्या समूहाचं सगळं अस्तित्व अवलंबून आहे. आपण समूहाने निर्माण झालेले प्राणी आहोत, समूहाने जगणारे प्राणी आहोत. जेनेटिकली सहकार्याने जगतायत, ते टिकलेले आहेत. म्हणजे माणसं ही एकच जमात की ज्यांनी स्वकीयांबरोबर युद्ध केले आणि हिंसा केली. म्हणजे प्राण्यांमध्ये होते ती फक्त मादीने आपली निवड करावी, तिला दाखवावे, ती एक निसर्गाने ठरवून दिलेली असेल. पण माणसाने अशी युद्ध केली आहेत की ज्याचा आपण आजसुद्धा वाचतो की काय भयानक होती. म्हणून आपल्या हा जो स्पर्धा आणि जे नवीन संस्कृती, त्यांचे जे सगळा उपभोगवाद, प्रोडक्शन झालं प्रचंड मोठं, हे विकायचं कसं. गिरायकं कुठे आहेत. नाही, गिरायकं आहेत, त्यांना तयार करा तुम्ही, भुरळ घाला त्यांच्यावर. हो, पैसे नाहीत त्यांच्या खिशात, बँका पुढे आल्या, आम्ही घालतो पैसे. अरे, गरज नसलेल्या अनेक वस्तू आपल्या घरामध्ये गच्च भरलेल्या आहेत आणि या सगळ्याला पर्यावरणीय किंमत द्यावी लागते.
झाडाची जी पानं असतात ना, सूर्यप्रकाश पडतो, प्रत्येकाला पाहिजे असतो, मग ते पान हळूच लांब जातं, त्याची जागा करून घेतं, त्यामुळे ते झाड असं विस्तारतं, म्हणजे सगळ्यांना मिळेल असं. मग झिरपून आलेला प्रकाशसुद्धा घेणारी अशी खालची पानं असतात आणि त्यांनाही फोटोसिंथेसिस करता येतं. मग हे आपण निसर्गाकडनं काय शिकवायचं नाही. एखाद्या मुलाला घरी सगळ्या वस्तू मिळत आहेत, अमुक मिळत आहेत, आणि एखाद्या घासभर अन्नसुद्धासाठी त्याला आपला हात पसरावा लागतो आहे. हे असं दृश्य काय आहे आपल्याला? जो जे वांछील तो तिला हो. आणि पुढं ज्ञानेश्वर म्हणतात, प्राणी जात, नुसता माणूस नाही, सगळ्यांना हवं ते मिळो. म्हणून आपल्याला हे संस्कृती ओरबाडणारी संस्कृती आहे. मुक्तांगणमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये आल्यावर काही मुलांना त्रास होतो, शारीरिक दारू न मिळाल्यामुळे, ड्रग न मिळाल्यामुळे. तेव्हा ते सगळे उरलेले सगळे लोक आमचे सेवा करतात या नवीन, आणि त्या बसून राहतात. हा हॅल्युसिनेशनमध्ये गेला तो कुठून उडी मारायचा, तसं व्हायला नको. काही उलट्या जुलाब होतात, ते सुद्धा पुसून काढतात, नवे कपडे चढवतात, घाण कपडे धुवून टाकतात. हे कोणासाठी हो? हा माणूस कोण आहे मला माहिती नाही आहे, तरी मी सेवा करतो आहे. याने एक चांगुलपणाचा जन्म झालेला आहे. तो माणूस चांगला आहेच, फक्त चांगुलपणा दडपला गेलेला आहे. त्यामुळे निरपेक्ष सेवा हे मला असं वाटतं की आपल्या सगळ्यावरचं एक असं उत्तर आहे. आपत्ती ही नेहमी तुम्हाला दुःखच देते असं नाही. आपत्तीचा सामना केल्यावर तुम्हाला एक जगण्याचं बळ येतं. आपत्ती तुम्हाला शिकवते, आपत्ती तुम्हाला तुमच्यातले दोष दाखवून देते, आणि ते दोष आपोआप गळूनसुद्धा पडू शकतात तुमच्या त्या लढाईमध्ये. मला बोलवलं, खूप छान वाटलं. नमस्कार. ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अनिल अवचट यांच्या भाषणाचा संपादित भाग आत्ताच आपण ऐकला. श्रोतेहो, आकाशवाणीने गेली 60 वर्ष जपलेल्या कालसुसंगत विषयांनी नटलेल्या लाड स्मृती व्याख्यानमालेचं हे हीरक महोत्सवी वर्ष. या निमित्ताने दिनांक 10 मार्च रोजी आकाशवाणी मुंबईच्या सभागृहात निमंत्रितांच्या उपस्थितीत व्याख्यान आयोजित केलं होतं. विषय होता मानसिक आरोग्य, नवी आव्हानं, नव्या दिशा. वक्ते होते सुप्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अनिल अवचट. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.